शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये राजस्थानात पक्षप्रवेश सोहळा पार पडला। माजी राज्यमंत्री राजेंद्र सिंह गुढा यांनी शिवसेनेत प्रवेश केला। थेट जाऊयात आपण आंतरवाली सराटी गावामध्ये। तिथे सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आल्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील यांचं एक शिष्टमंडळ कालच सरकारला भेटलेलं होतं आणि तिथे सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं होतं आणि आता सरकारचं शिष्टमंडळ आंतरवाली सराटीत। तर मराठा समाजाचा अर्थात मनोज जरांगे पाटील यांच्याकडून जे शिष्टमंडळ मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेलं होतं ते आता पुन्हा आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले आणि आता ते मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले आणि त्यांच्यामध्ये आता चर्चा सुरू आहे। नेमकं मुंबईमध्ये काय काय झालं याचा सगळा आढावा घेतला जातोय जरांगे पाटलांकडून। थेट आपण जाऊयात। सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सिद्धार्थ, निश्चितपणे आता सरकारशी बोलणी करायला मनोज जरांगे पाटील यांचं जे शिष्टमंडळ गेलं होतं जवळपास 3 ते 4 तास काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विखे पाटील आणि शिष्टमंडळ यांच्यात जवळपास फार मॅरेथॉन मोठी बैठक त्या ठिकाणी झाली आणि बैठकीमध्ये काही गोष्टी ठरल्या असतील त्या सगळ्या गोष्टी आता मनोज जरांगे पाटील यांचं शिष्टमंडळ 5 मिनिटांपूर्वी इथं पोहोचलेलं आहे आणि त्या बैठकीमध्ये काय मुद्दे ठरले, कशा पद्धतीनं बोलणं झालेलं आहे, काय मागण्या मान्य झालेल्या, GR मध्ये दुरुस्ती होणार की नाही होणार, या सगळ्या गोष्टींची माहिती मनोज जरांगे या ठिकाणी घेत आहेत। जवळपास 10 मिनिटं झाले ते माहिती घेत आहेत आणि मनोज जरांगे आपण बघू शकतो की ते सगळे लिहून सुद्धा घेतात, कारण मनोज जरांगेंना शिष्टमंडळांची माहिती दिली ती सर्व माहिती मनोज जरांगे जाहीरपणे जनतेसमोर ठेवणार आहेत आणि जनता ज्या पद्धतीने बोलेल त्या पद्धतीने पुढचा निर्णय होणार आहे। ही झाली पहिली घटना। मात्र आजच्या दिवसाची दुसरी सुद्धा महत्वाची घटना होणार आहे, कारण गिरीश महाजन, संदीपान भुमरे, अतुल सावे, अर्जुन खोतकर हे सुद्धा जवळपास 1.5 ते 2च्या दरम्यान या ठिकाणी सरकारची भूमिका घेऊन येणार आहेत आणि यांच्यामध्ये पुन्हा एक बोलणी या ठिकाणी होणार आहे। म्हणून आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे, कारण ज्या काल रात्री बैठक झाली मी सुद्धा 3 वाजेपर्यंत जरांगे पाटील यांच्या सोबत होतो। बैठकीनंतर त्यांना फोन आल्यानंतर देहबोली त्यांची थोडीशी आनंदाची वाटली। काही महत्वाचे मुद्दे कदाचित आपण कन्फर्म सांगू शकत नाही, मात्र काही महत्वाच्या मागण्या त्यांच्या मान्य झाल्या असाव्यात, म्हणून कालपासून त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद सुद्धा दिसतोय। बरं सिद्धार्थ, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी। सध्याची ही दृश्य आंतरवाली सराटी गावातून, कारण जे जरांगे पाटील यांनी शिष्टमंडळ सरकारसोबत चर्चेसाठी पाठवलेलं होतं ते रात्री चर्चा करून आता ते शिष्टमंडळ मुंबईमधून पुन्हा आंतरवाली सराटी या गावामध्ये परतलेलं आहे आणि त्यामुळे ज्याप्रमाणे मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की आमचं शिष्टमंडळ इथे ज्या वेळेला पोहोचेल तेव्हा त्यांच्याकडनं सगळे डिटेल्स कळतील की सरकारसोबत चर्चेमध्ये नेमकं काय बोलणं झालंय आणि याची सगळी माहिती आमचं शिष्टमंडळ येऊन आम्हाला देईल आणि मग आम्ही आमची भूमिका जाहीर करू असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार मुंबईतून सरकारसोबत चर्चा करून त्यांचं शिष्टमंडळ हे पुन्हा आलेलं आहे। आमच्या शिष्टमंडळामध्ये विधिज्ञ असतील, काही मराठा समाजाचे अभ्यासक, जाणकार आणि त्याचसोबत कार्यकर्ते असतील, हे सगळेजण मुंबईमध्ये सरकारशी चर्चा करण्यासाठी गेले होते। ते आता पुन्हा जालन्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि आता पुन्हा त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली आहे आणि आता सरकारसोबत चर्चेमध्ये नेमकं काय झालं याची माहिती आता मनोज जरांगे पाटील यांना देत आहेत। तर या संदर्भातले अपडेट आपण घेत राहूच। आंतरवाली सराटीमध्ये आज काय काय घडतंय त्याबद्दल तुर्तास पुढच्या बातमीकडे वळतोय। आमदार अपात्रता प्रकरणी पुढच्या आठवड्यामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे आणि या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटिसा बजावायला सुरुवात झाल्याची माहिती विधिमंडळ सूत्रांनी न्यूज18 लोकमतला दिली आहे। शिवसेना शिंदे गटाच्या 40 तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि आमदारांना सुनावणीत सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत। अपात्रतेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी युक्तिवाद करावा लागणार आहे।
विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री अनिल पाटील यांनी एकनाथ खडसेंवरती टीका केली. भाजपमध्ये असताना ज्या पद्धतीने आमच्या घरातच सगळं असलं पाहिजे, जी परंपरा सुरू होती ती परंपरा खडसेंकडून आता पण सुरू आहे. तर खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यानंतर ही घराणेशाही सुरू ठेवली आहे, अशी टीका अनिल पाटील यांनी शरद पवार गटात असलेले आमदार एकनाथ खडसे यांच्यावरती केली आहे. खडसे साहेबांच्या बाबतीमध्ये एक आमच्या दृष्टिकोनातून ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांना विधान परिषदेवरती त्यांना संधी मिळाली. रोहिणीताई खडसे ज्या आहेत त्या प्रदेशाच्या आता अध्यक्ष केल्या. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीमध्ये परंपरा जी चालली होती की आमच्याच घरामध्ये सगळं असलं पाहिजे, तसा हा प्रकार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये, आमच्याच पक्षात आहेत ते सुद्धा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हा प्रकार आल्यापासून खडसे साहेबांनी सुद्धा तो सुरू केलेला आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला तो न्याय मिळाला पाहिजे अशी जनतेची अपेक्षा आहे, ती कायम चालू आहे. सध्या राजधानी दिल्लीमध्ये G20 संमेलनाला सुरुवात झाली आहे. उद्घाटन समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोरोक्को इथे झालेल्या भूकंपाबद्दल दुःख व्यक्त केलं. सर्वप्रथम पंतप्रधान मोदींनी सर्व देशांच्या मान्यवर राष्ट्राध्यक्ष आणि प्रतिनिधींचं स्वागत केलं आणि त्यांनी देशाची ओळख इंडिया अशी करून न देता भारत अशी करून दिली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी परस्पर विश्वासाचं आवाहन सर्व देशांना केलं आणि यावेळी आफ्रिकन युनियनला G20 परिषदेचे स्थायी सदस्य देण्यात आले. त्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी सुरुवातीला केली. त्यामुळे यापुढे आता G20 नव्हे तर G21 म्हटलं जाईल असं मोदींनी सांगितलं आणि मोदींसमोर भारत असं नाव लिहिलेलं होतं. त्याशिवाय मोदींकडून भारत असाच उल्लेखही करण्यात आला. भारत मंडपममध्ये जगभरातील नेत्यांची आज मांदियाळी पाहायला मिळते. पंतप्रधान मोदींनी स्वागत केलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचं. त्याचसोबत ऋषी सुनक जे ब्रिटनचे पंतप्रधान आहेत, तर रवींद्र जगन्नाथ हे मॉरिशसचे पंतप्रधान, तर नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट आणि ली सिन लुंग हे सिंगापूरचे पंतप्रधान, तर स्पेनचे उपराष्ट्राध्यक्ष नादिया केल्विनो या सर्व राष्ट्राध्यक्ष आणि प्रतिनिधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या G20 परिषदेसाठी स्वागत केलं. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, अब्देल फतह अल सिसी जे इजिप्तचे अध्यक्ष आहेत, त्यांचं देखील पंतप्रधान मोदींनी स्वागत केलं. भारत में ये पीपल्स G20 बन गया. करोड़ों भारतीय इससे जुड़े. देश के 60 से ज्यादा शहरों में 200 से ज्यादा अधिक बैठकें हुई. सबका साथ की भावना से ही भारत ने प्रस्ताव रखा था कि अफ्रीकन यूनियन को G20 की स्थायी सदस्यता दी जाए. मेरा विश्वास है कि इस प्रस्ताव पर हम सबकी सहमति है. 19 के बाद विश्व में एक बहुत बड़ा संकट विश्वास के अभाव का आया है. युद्ध ने इस ट्रस्ट डेफिसिट को और गहरा किया है. जब हम कोविड को हरा सकते हैं तो हम आपसी विश्वास पर आए इस संकट पर भी विजय प्राप्त कर सकते हैं. आज G20 के प्रेसिडेंट के तौर पर भारत पूरी दुनिया का आह्वान करता है कि हम मिलकर सबसे पहले इस ग्लोबल ट्रस्ट डेफिसिट को एक विश्वास, एक भरोसे में बदलें. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येऊयात इतर घडामोडी पाहण्यासाठी. तुम्ही पाहताना न्यूज 18 लोकमत.